नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव सुनील राजाराम हुल्ले, राहणार रुई, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आता आपली जो गोटा बघतो सर, गोटा जनावरांची संख्या किती हो टोटल? आमची आता ही मोठी 2 आणि लहान 2 आहे की नाही. आता ही जी गाय आहे ही आपली मूळ गाय होय. पहिली ती कडेची बर. आणि ही तिचं पिल्लू आहे पहिलं. आणि हे हिचं पिल्लू आहे. आणि हे त्या कडेच आहे. म्हणजे त्या गाईचं हे दुसरं पिल्लू आहे की नाही. दुसरं आणि हे पहिलं. आता ह्या गाईचं वय किती हो? आता तुम्ही ज्या गाईचं उभा राहते मोठ्या गाईचं ही 18 महिन्यात गाभ गेल्या. बर. काय हा. आता हिचं वय बघा सर्वसाधारण 4 वर्ष तर आहे. 4 वर्ष झाली. आणि त्यात किती महिन्यात गाभ गेली सर? ती 18 महिन्यात गाभ गेली. आता ही जर बघायला गेलो, हे जर पिल्लू हे आहे काय? होय. आता हे जे पिल्लू आहे हे किती महिन्याचं आहे? हे सर्वसाधारण 6 महिन्याच्या लेवलला आहे. ती 6 महिन्याचं आहे. आता ह्याची जर आपण हाईट बघायला गेलो तर जरा कमी त्या लेवलला आले. 6 महिन्यात एवढी वाढ होणे शक्य आहे का सर? नाही. हा. ते कसं सगळ्याच आश्चर्य वाटतंय 6 महिन्यात एवढं गोंडस बाळ आणि एवढं हायटेड झाले. अंग जर बघायला गेलो तर अंग पण चांगलं धरले आहे की नाही. गोटा आहे, हे गोट्यामध्ये काय समस्या आहेत का आता सध्या? काय समस्या आमच्यात काहीच नाही. आता सध्या लंपीचं वातावरण आपल्या गावात चालू आहे. भरपूर आहे. पण आमच्या इथं काय ते भानगड नाही या गोट्यात. बर. हे लंपी काय येतो बरं? ह्याचा अभ्यास केला का सर? काय एकमेकाचं व्हायरसच्या हिनच की येतोय. मग कोरोना पण झाला. कोरोना सगळ्यांना झाला का? नाहीच की. जे कमजोर होते त्यांना कोरोना झाला आणि जे अति कमजोर होते ते गेले. म्हणजे आपल्या गोट्यामध्ये लंपी न येण्याचं कारण काय सर? कमजोरी नाही. हा, कमजोरी नाही. मिल्क चार्जरमुळे का नाही कमजोरी दूरच झाली. बर. काय समस्या? शक्ती वाढली. बघतो आता दुधाच्या गाई किती असतात आपल्या? दुधाची गाई हिचं पण दूध चालू आहे कर. आता सध्या आम्ही पिल्ल्यालाच पाजा लागले सगळं. बर. आणि तिला येऊन आता ती 2 आठवडे झाली. बर. तिचं दूध आता 10 लिटर चालू आहे. तिच्या वासराला पाजून 10 लिटर. 10 लिटर म्हणजे वासराला किती जाते तरी अंदाजे? वासराला सकाळी 1.5 संध्याकाळी 1.5 3 जरी धरलं तरी बी म्हणजे 13 लिटरच्या लेवलनं दूध चालू आहे. गाईचं दूध सर वाढतंय कधी हो? आता येऊन किती दिवस झाले? 2 आठवडे झाले आहे की नाही. म्हणजे अजून तिचं जे अवरेज आहे दूध वाढायचं ते आता खरं दूध वाढणार आहे. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात जर एवढं दूध देत असेल सर 13 लिटर. बडा आम्ही तसं म्हणजे हे केलं नाही. बर. आता इथून पुढे बडा हे करत जायचं आहे. म्हणजे वाढवायचं आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलो तर म्हणजे ही अजून दूध किती पण वाढू शकते त्या गायची? जाईल बघा एक 14-15 लिटरच्या लेवलनं सरास दूध दिली. म्हणजे दूध पिल्ल्याला देऊन. होय. पिल्ल्याचं धरून. बर. आता जर बघायला गेलो सर दुधाचं अवरेज दर काय आहे? आता आम्ही घरगुती देतोय 90 रुपये लिटरनं देतो. 90 रुपये लिटरनं. पिल्ल्याला सोडून किती दूध निघते? आम्ही 10 लिटर काढतोय आणि पिल्ल्याला बाकीचे 1 थान सोडतोय. आहे की नाही. आता 10 लिटर दुधाचं सर किती रुपये झाली हो? 10 लिटरचं 900 रुपये झाले. 900 रुपये जात. तर एकाच गाईला आपण मिल्क चार्ज किती देतोय? हिला सकाळी 100 ग्रॅम चालू आहे, संध्याकाळी 100 ग्रॅम चालू आहे. बर. म्हणजे किती रुपये झाले सर खर्च? 100 ग्रॅमचं 66 रुपये झाले. सकाळी 33 आणि संध्याकाळी 33, 66 रुपये. म्हणजे आपण किती लिटर दुधाचे पैसे? 1 लिटर दुधाचे पैसे खर्च करत नाही. तर आपल्या भागात ह्या जातीच्या गाई भरपूर आहेत, है की नाही? त्यांचं दूध किती येते? हे ती वासराला पासून ती 6-7 लिटर असं ह्या लेवलनं देतात. हायेस्ट आहे की नाही. त्याच्यावर असली की मग 8 लिटर दूध देते. एवढंच. आपल्यामध्ये एवढं दूध देण्याचं काय? म्हणजे एवढं दूध वाढण्याचं कारण काय? आमचं मिल्क चार्जर चालू केल्यापासून हिंच्यातनी बराचसाच बदल झाला. बर. आणि दुधाची क्वालिटी पण वाढली, दुधाला चव आली आणि दूध पण वाढले. आणि आमचं आता आम्ही काय करावं लागलोय, सगळं आम्ही एसटी वैदिक वरला चारा आम्ही इनाने घालायला लागलो. तिच्यामुळे ही एकदम शांत आणि समाधानाने, म्हणजे देशी गाई जेवढ्या समाधान राहतील तेवढं तिला ते दुधाची गुणवत्ता, फॅट सगळ्याच भानगडे तिच्यात. गाई आता हे शांत आहे. काँग्रेस जाती जर गाई बघायला गेलो सर तर ही शांत नसते शक्यतो. नाही, ही मुळात तशी जाती ही अग्रेसिव्ह असते, है की नाही. तर एवढं आता गाई जर बघायला गेलो, समोर जर चारा बघायला गेलो पूर्ण क्लीन करून काय ठेवत नाही.
म्हणजे दुग्ध म्हणजे मिल्क चार्जर तुम्ही पहिल्यापासून वापरता का? नाही नाही म्हणजे किती दिवस झालं चालू करून? आता तरी बी आम्ही 1-2 वर्ष जर झालं वापरतोय का नाही? त्याच्या अगोदरची परिस्थिती कशी असायची? तिच्या अगोदरची परिस्थिती म्हणजे वैरण शिल्लक जरा ठेवायचीच. बर. ते नव्ह ते भरडा खायला यांची नाटकं असायची. बर. भरड खाणार नाही, पाणी कमी प्यायची. बर. आता तो काय देखील समस्या नाही. भरडा ठेवलेला पूर्ण 100% आवरून खात्यात आणि आता गोटा पण अगदी क्लीन केलेला आहे नाही, सगळं पुसून खात्यात. आता देशी जनाला म्हणलं की शेंडा खाणं बुडकाट ठेवणं हे बरोबर आहे की नाही? मग एवढं ते कसं काय पुसून खायला लागले, ह्याचा अभ्यास केला कसं जरा? आणि आता तर आमचं जे चारा येणाने घालालोय ती एवढं निभार झालेला हत्ती गवत आहे तरी देखील ठेवत नाही. म्हणजे वैदिकचा चारा आहे? वैदिकचा चारा आहे आणि गोडवा आहे तिच्यात. बर. आम्हाला जरी ताण लागली तिथं वैरण तोडताना तर आम्ही 1-2 धाट ते चावून खाता होते. म्हणजे ऊस खाल्ल्यावानी हत्ती गवताचा थाट आपण स्वतः खाता? ताण लागली की जरा मोडून खायचं. म्हणजे ते गोडवा लागतोय ते, गोडवा आहे, एवढा गोडवा आहे. त्यामुळे तो जो गोडवा आहे वैदिकचा गोडवा मातीमध्ये गेला, मातीतला आपल्या पिकामध्ये गेला आणि पिकातला ह्या जनावरांच्या आला. आता आपण जे दूध देतोय, तुम्ही मगाशी म्हणाला सर, दूध कुणाला आपण डेअरीमध्ये देतो का? नाही, घरगुती देतोय. त्यांची प्रतिक्रिया अशी आहे, त्यांची लहान बाळ आहेत, ते लहान बाळांच्यासाठी घेतात. बर. एखाद्या वेळेस आमचं काय दुधात त्यांना नाही मिळालं केलं तर त्यांचं बाळ दूधच पिते. का बरं? त्याला ती एवढी सवय झाली की ते आमच्या दुधाशिवाय ते दूधच पित नाही. म्हणजे एवढी तिची गोडी वाढली. बर. आणि ते तिने मग आमच्या घरातला आम्हाला काय ठेवून शिल्लक राहिलेलं त्यांना देता येऊन. बर. आणि त्यांची जे तुम्ही अगोदर मला मगाशी परवा म्हणाला की आपण जे दूध देतोय त्यांच्यामध्ये त्या बाळांचे पण रोग म्हणजे हे पण वाढलेलं आहे. होय. काय वाटते? टोमॅटो सारखे आहेत ती बाळ. कशी? टोमॅटो सारखी. टोमॅटो कसं असते हो? लाल भडक आहे, गोल गोमट असते. बर. म्हणजे त्यांचे पण तब्येत सुधारली. आता ही जी गाई बघतोय सर, अगदी ते लावल्या चमकायला लागले. म्हणजे देशी जनावर म्हटलं तर हाडाचा सापळा बऱ्यापैकी दिसत असतो, है की नाही? ह्या गाईचा हाडा सापळा म्हणजे हाड कुठं दिसतच नाही. का बरं? हो, हे आता कोणी याले बी म्हणणार नाही. बर. येऊन किती दिवस झाले सर? गेल्यानंतर 2 आठवडे झाले येऊन. झाले की नाही? गेल्यानंतर गाई थकती का लगेच सुधारते? थकायचं बिकायचं काय भानगड नाही, है की नाही? गाई गेल्यानंतर बऱ्यापैकी भानगड नाही. वार पडायचं स्टेप तर खचून एक अर्धा तास लागतोय. पिल्लू बाहेर पडले की अर्ध्या तासात वार देखील पडती नॅचरली. बर. आता ही जे बाळ जे आलं त्यावेळेला वडून काढावं लागलं का? वडून बिडून आम्ही कवाच काढत नाही. ऑटोमॅटिकच बाळ बहिण नॅचरली. आम्ही बाजूला राहतोय, ती येण्या चालू झाल्या आम्ही साईडला राहून बघत असतोय ते बाळ बहिर येते. ह्याच्या अगोदरची परिस्थिती कशी असायची? ह्याच्या अगोदर कसं, शरीर जर कमजोर जर असली तर तिला बाळ बहिर काढण्याची ताकद देखील त्या गायीकडे राहत नसते. बर. तिच्यामुळे बऱ्याचशा समस्या येतात. बर. मग वार देखील त्या पटीनं ते लवकर पडत नाही. पण तेवढ्याच समस्या. म्हणजे नंतरच्या ज्या समस्या वाढतात त्या सुरुवातीपासूनच तयार झालेल्या असतात. बर. आणि आता दूध द्यायचं बंद झालंय म्हणून मिल्क चार्जर आम्ही कवा बंद करत नाही. बर. कंटिन्यू चालूच असते. ते दार देऊ दे नाही देऊ दे, त्याला मिल्क चार्जर आहे कंटिन्यू चालूच. बऱ्यापैकी शेतकरी सर 50 ग्रॅम मिल्क चार्जर, आपण तर 100 ग्रॅम का बरं देतो? 100 ग्रॅम म्हणजे तेवढं त्याची म्हणजे दुधाच्या हिशोबानं म्हटलं असं तर 100 ग्रॅम हे करेक्टच आहे. करेक्टच. सकाळी 100 संध्याकाळी 100. 50 न त्याला कायच फरक पडणार नाही. बर. आणि उगाच ते घालायचं म्हणूनच घालायचं, तिचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. असा सगळा प्रकार होणार. म्हणजे आपण डबल पटीने घालतोय आणि त्या पटीत पण उत्पादन पण येते. गेलो 100 ग्रॅम मिल्क चार्जर दिल्यानंतर दूध किती वाढले असा आपला अंदाज आहे? मिल्क चार्जर चालू केल्यापासून 3 लिटर दूध वाढले. 3 लिटर दुधाचे पैसे किती झाले साहेब? 927. 270 रुपये. वरचे 66 रुपये गेले, म्हणजे 70 रुपये गेले असं आपण धरू सर. किती रुपये प्रॉफिट मध्ये आपण? 200 रुपये दररोज. महिन्याचे किती रुपये झाले? 6000 रुपये आपले फक्त एक्स्ट्रा फक्त ह्याच्यासाठी वाढलेले, मिल्क चार्जरचे वाढलेले. तो खर्च चाऱ्याचा सगळा निघून जातोय. खरं खोटं आहे? वैदिकच्या चाऱ्यामध्ये आपण काय काय वापरतो? चाऱ्यासाठी काय काय वापरलं? चाऱ्यासाठी आम्ही हत्ती गवताला पहिला आम्ही सॉईल मायको
सॉइल एनर्जी बुस्टर, सॉइल लिप क्रॉप, या अशा 3 आळवण्या केल्या. 3 आळवण्या केल्यानंतर परत आम्ही एक डोस केला. ती 2 पोती कृषी अमृत, SSMच्या 3 बॅगा, RNPH एक पाकिट आणि मायक्रोचार्जरचे 1 पाकिट, हे सगळं सॉइल मध्ये स्प्रे करून ते मिक्स करून ते आम्ही चाऱ्यासाठी SSMचा सुद्धा वापर केला. होय होय. SSMचा वापर केल्यानंतर चाऱ्यामध्ये काय बदल झाला? चाऱ्यामध्ये बदल झाला म्हणजे तिला हे धाट जे आहेत तर तिला तुरा आलेले. बर. म्हणजे निवार झालेला. किती दिवसात? हे ते आम्ही लावलो होतं बघा. नवीन लागण आहे ती? नवीन. बर. ऑगस्ट मध्ये लावलं होतं आम्ही. आता ही महिना कुठला चालू आहे साहेब? आता जानेवारी चालू. म्हणजे थंडीमध्ये लागण केली. थंडीमध्ये जसं बघायला गेलो तर चारा पिकाची वाढ कमी असते. ऑगस्टला काय सप्टेंबरला लावलंय. तेच वैरण अजून आम्ही आणून घालायला लागले. आमचं सपलं नाही ते. किती गुंठ आहे सर ते? सर्वसाधारण एक 7-8 गुंठ होईल. बर. म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने लावलं होतं की बाबा सगळं जरी आणून ठेवलं तर ते आपल्याला पुरवठा येईल. परंतु ते चारा सुद्धा लवकर संपत नाही. संपत नाही. याचा अर्थ असा आहे की अजून माझ्याकडे ते अर्ध्या 3 साऱ्या शिल्लक आहेत. आणि जे अगोदरचं तोडले ते आता एवढं आलंय. बर. दुष्की एवढं आले ते. म्हणजे त्याचं वैदिकमुळे चाऱ्याची वाढ पण फास्ट व्हायला लागल्या आणि मिल्कच्या जे वापरल्यामुळे चाऱ्यामध्ये बचत पण व्हायला लागली. अहो आता रासायनिक वाले आमच्या बरोबरची जी चाऱ्यावाले आहेत की नाही, तिने बुडकर रानात तोडून टाकतात आणि शेंडा तेवढं खाईत नाहीत म्हणताना, आणि ती वरलं निम्म्यातनं वर तेवढं घेऊन येतात घराकडे. बर. आमची ती काय सिस्टीम नाही. आम्ही डायरेक्ट 100% सगळं आणतोय. 100% बुकना करून 100% घालतोय. अहो तिथं तुम्ही तहान लागल्यानंतर तिथं जर तुम्ही कांड स्वतः आपण खात असेल तर जनावर किती आवडून खायला पाहिजे. 100% खात्यात. है की नाही? खाण्यावर आमच्या लगे लक्षात येते. है की नाही? इथं तर गोटाचं बोलतोय. आपण बोलायची काय गरज आहे? सगळं क्लीन झालेलं आहे. है की नाही? दुग्ध व्यवसायामध्ये जर बघायला मुख्य समस्या काय येते? तसं दुग्ध व्यवसायात मुख्य समस्या येतात म्हणजे काय? गाभण न राहणे, चारा व्यवस्थित खाणार नाही, कमजोरी तिच्यात जास्त दिसणे, तिच्यामुळं फॅट, SNF हिचं सगळं गोंधळ होणे. बर. ह्या सगळ्या ह्या फक्त समस्याच आहेत. बर. त्या समस्या आपल्याला कधी जाणवल्या का? दूध कमी देणे हे काय माहिती काय? मिल्क चार्जर मुळे जसं मिल्क चार्जर घालायला चालू केलं, सगळ्यात महत्वाची तिची कमजोरी दूर झाली. तिची कमजोरी दूर झाल्यामुळं ऑटोमॅटिक सगळ्यातच तिचा रिझल्ट दिसला. बर. ती चारा व्यवस्थित खाऊ लागली, पाणी व्यवस्थित पिऊ लागली, भरडा हे सगळं तिचं खाणं पिणं वाढल्यामुळं तिची प्रकृती चांगली राहिली. सर्वांगीण विकास झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध वाढलं, ऑटोमॅटिक फॅट वाढलं, SNF वाढलं. बरेचसे 5-8 फॅट लागते. किती? 5-8 फॅट. 5-8 फॅट लागतं. मिल्कच्या वापरण्या अगोदर फॅट किती असायचं? त्यावेळेला फॅट 3-8, 3-5 बर ह्या लेवलनं लागत. आता आपण तर काही डेअरीला दूध घालत नाही. कधी शिल्लक राहिलं तर जात ते डेअरीला. हे का नाही? शिल्लक राहिलं म्हणजे कसं आहे माहिती काय? आम्ही कवळं दूध असते तर ते जरा सुरुवातीचं करतोय. बर. संध्याकाळचं एखादा लिटर राहते करते ते डेअरी. आता आपल्या भागात जे काही जे दुग्ध व्यवसाय आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? काय नाही, तिने जर म्हणजे मनापासून करायचं झालं तर ते मिल्क चार्जर सोबतच त्यांनी काम करायला पाहिजे जनावरांचे. बर. जनावरांचं देखील आरोग्य चांगलं ठेवावं आणि स्वतःचं देखील आरोग्य चांगलं ठेवावं. पौष्टिक दूध पण मिळेल. अहो ह्या एवढ्या जडीबुटी आहेत की माणसाला खा म्हटले की रोज 1 चमचा खाणार नाही, पण ह्याच्या मार्फत आम्हाला मिळते. बरोबर. हिची तब्येत सुधारली आणि आमची तब्येत सुधारली. बरेच शेतकरी म्हणतात की मिल्क चार्जर महागडा आहे, परवडत नाही. त्याबद्दल आपलं मत काय? महाग आहे असं नाही. तुम्ही जर 100% तिचा उपयोग जर केला आणि तिचं जर रिझल्ट बघितला असा बारकाईनं की मला ते परवडलं काय नाही, अभ्यास केला पाहिजे. ही लोक जी म्हणतात की नाही महाग लागते हिने तिथपर्यंत पोहोचतच नाही. तो 1-2 वेळाच वापरतात. बरोबर. आणि तिच्यामुळे तिला कळत नाही हे एवढं महागडं आणून कुठं मग आणतात की 50 रुपये किलोचं बी मिळते की मेडिकल मधलं. ते उगाच त्याला समाधान एवढंच की मी आज घातलोय. खरं ते घातल्यामुळे फायदा झाला काय तोटा झाला तिचं तिच्याकडे ध्यान नसते. हे महत्व. आज शेतीची देखील ही समस्या आहे. रासायनिक जेवढं शेतात जे लोक वापरायला लागल्यात झटक्यात रिझल्ट बघायला मिळाला. बरोबर. या झटक्यामुळं शेतकऱ्याला झटका आलेला आहे आणि पुढच्या पिढीला पण झटका बसणार आहे का नाही?
सर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली शेतीसाठी म्हणा जनावरांसाठी, तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? राम सरांच्यासाठी संदेश द्यायसारखं तुम्हाला जाऊन काय बरंच काय आहे. बर काय की राम सर हे जे काय काढले, मी म्हणतो आता लय नसना एक 25-20% तर लोक शहाणी झाली की राम सरांच्यामुळं, की खरं बाबा आम्ही कुठेतरी चुका लागलोय आणि चांगल्या रस्त्यावर जायला पाहिजे. मार्ग कळाला है की नाही, चांगला मार्ग कळाला है की नाही. आणि हे काय लोकांची मानसिकता अशी आहे की त्या रासायनिक मधनं जरा बाहेर येईनातच. इंग्रजांनी बाद सवय लावून गेली हो. जेवढ्या बाद होतं इंग्रजांच्याकडे तेवढं आपल्या भारतामध्ये सगळे ठेवून गेली. मग ते दारू असू दे, भांडण असू दे, हे केमिकलचं काय पण असू दे, चांगलं आहे तेवढं त्यांनी ते घेऊन गेले, वाईट आहे तेवढं इथं ठेवून गेले. आणि वाईटला आम्ही चांगलं म्हणून आम्ही डुसक्यावर घेऊन नाचायला. आता हे जर अमृत हे मिल्क चार्जर प्रत्येक घरी पोहोचलं तर काय होईल सर, काय वाटतं? प्रत्येक घरी जर पोचलं तर व्हेटरनरी डॉक्टर नुसता भरवायला जायचं, तो इंजेक्शन करायला जायचं नाही. म्हणजे सगळ्या समस्या दूर होणार. सगळ्या समस्या दूर होणार. म्हणजे जनावरांचा जो दवाखान्यात जो खर्च होणार होता तो सगळा वाचणार आहे. आज एकमेकात गल्लीत घाबरत्यात, तिच्यात लंपी आल्या, तिच्यात लाळ आल्या, माझ्यात पण येईल, हे करूया ते करूया. सगळीजणच वापरायला लागल्यावर कशाला लाळ येईल? बरोबर आहे की नाही? होय, रोगच राहणार नाही. रामसर नेहमी म्हणतात बघा, रोग हा राहणार नाही. रोग नाहीच, कमजोरीमुळेच रोग येतो. कमजोरी दूर कशामुळे होईल सर? मिल्क चार्जर. हे शेणामध्ये जो चिकट द्रव आलेला आहे का नाही, असा द्रव कधी यायचं का अगोदर? शेण आधी कसं असायचं बघा, हे स्प्रिंगच झाले. स्प्रिंग आहे का? लक्षात द्या. अगोदर शेण कसं असायचं सर? वापरण्या अगोदर कसं असायचं? अगोदर शेण जरा फुटल्यासारखं असायचं, चरबट असायचं, असं नसायचं. ते ह्या शेणामध्ये सर चाऱ्याचं जे कण म्हणतो तो एक तर दिसतोय का? नाही 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 नाही. का बरं? हे पचन होऊन आलेलं आहे बाहेर. गव्हाच्या पिठासारखं आहे तिचं, हे पिठासारखं शेण आलेलं आहे. होय बघा, इथं आम्ही मागे आता टाकतोय, हे सगळं संगट पीठ व्हावं लागले. हे गोअमृत हे नवीन टाकलेलं आहे आता, हे नाही म्हणजे ह्याला प्रोसेसिंगला वेळ घेत नाही, लगेच रेडी टू यूज. हे आपण लगेच वापरू पण शकतो. अहो, हे आम्ही चाळूनच वापरतोय. आणि कशाला? शेतात हाय असं डायरेक्ट चाळायचंच डायरेक्ट. बर, पावडर अगदी चहा पावडर पावडर आता इथं दिसतेच, ते उकिंडातच तयार झालंय. ते उकिंडातच निंब तयार झालेलं आहे. होय. आपल्या भागात सर तुम्ही मार्गदर्शक म्हणून पण काम करता, तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव सुनील राजाराम मुले, राहणार मुली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर सांगा सर. मोबाईल नंबर 73 87 68 10 43. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. ओके, थँक्यू.